भोकरदन तालुक्यातील धावडा येथे गोठ्याला आग लागून 4 जनावरे जागेवरच मृत्यू. उसही जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील दुर्दैवी घटना. एक जनावर गंभीर जखमी, शेतकऱ्याचे मोठे नुकसान. तातडीने शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा येथे शेतातील गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत 4 जनावरे दगावली, तर एक जनावर गंभीर जखमी झाला. या आगीत शेजारील 1 एकर ऊसाची शेतीही जळून खाक झाली आहे. शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार धावडा येथील तुकाराम शिवाजी देवकर यांच्या गट क्रमांक 805 मधील गोठ्याला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण गोठ्याला वेढा घातला. गोठ्या शेजारील बाळाराम बोरमडे यांच्या शेतातील सुमारे 1 एकर ऊस शेती ही आगीच्या जळून खाक झाली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे लक्षात येताच शेजारील शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. विद्युत पंपाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत गोठ्यातील जनावरे वाचवता आली नाही. या दुर्घटनेत 2 म्हशी, 1 गाय आणि 1 बैलाचा होरपळून मृत्यू झालाय, तर 1 वासरू जखमी झाले. तसेच गोठ्यातील कुट्टी, भुसा आणि साठवलेले खाद्य साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी किशोर राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या दुर्घटनेत मोठे नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना. काय नाव आपलं? अमोल तुकाराम देवकर. काय घटना घडली तुमच्या शेतामध्ये? नाही काही समजलंच नाही, अचानक आग लागली. काय नुकसान झालं तुमच्या या आगीमध्ये? नुकसान म्हणजे आपल्या 2 म्हशी वारल्या आणि 1 गाय होती, 1 बैल होता. बर, याच ठिकाणी तुम्ही कोणाला संपर्क केला मग? संपर्क तलाठी साहेबाला केला आणि पोलीस पाटील होते आणि गावकरी मंडळी धावून आली. त्याने पंचनामा केला तलाठी साहेबांनी. तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं आतापर्यंत? जवळपास नुकसान तर भरपूर झालं, 7 ते 8 लाख रुपयात नुकसान होईल. मग प्रशासनाकडे काय मागणी करणार तुम्ही? मागणी काय करणार आहे, जे थोडीफार विनंती आमच्यावर की थोडीफार आम्हाला मदत करावी.